नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. दुर्गा लॉन्च बसस्थानक समोर जालना येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर AHTU जालना पथकाचा व सदर बाजार पोलीस स्टेशनचा छापा. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास मिळालेल्या गुप्त बातमीवरून बसस्टँड समोरील दुर्गा लॉन्च येथे लॉजमध्ये महिलांना ठेवून त्यांच्याकडून अनैतिक देह व्यापार करून घेत काही वगैरे माहितीवरून सदर ठिकाणी कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी व स्टाफचे अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा कारवाई केली. बसस्थानक समोरील दुर्गा लॉन्च जालना येथे इसम नामे कल्याण अंकुश लोखंडे वय 35 वर्ष, व्यवसाय मॅनेजर, राहणार पिंपळगाव, तालुका जिल्हा जालना. केतन श्याम नखलव वय 32 वर्ष, राहणार संभाजीनगर, ओम शांती गल्ली जालना. दुर्गा लॉज मालक हे स्वतःचे फायद्याकरिता बाहेरून महिलांना बोलून घेऊन त्यांच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेताना व ग्राहक नामे बरकत शेख सत्तार शेख वय 36 वर्ष, राहणार अजिंठानगर, RHV शाळेच्या बाजूला जालना असं मिळून आले. त्यांच्या ताब्यातून 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांच्या ताब्यात 26,500 रुपयाचा मुद्देमाल, रोख रक्कम व साहित्य असं मिळून आलं आहे. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे सदर बाजार येथे महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंधक अधिनियम 1956 कलम 3, 4, 5, 6, 7 प्रमाणे अमावाप्र कक्ष प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अमावाप्र कक्षाचे प्रभारी अधिकारी गणेश शिंदे, रवी जोशी, संजय गवळी तसेच महिला अंमलदार संगीता चव्हाण, आरती साबळे, पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी, पोलीस स्टेशन सदर बाजार जालना येथील संजय घुशिंगे, बाबा हरणे यांनी केलेले आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.